हे हाय माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक असणार. मी पण ठीक आहे, पण आज काही मूड ठीक नाही आहे. कामं करायचा एवढा कंटाळा येतो ना, रोज रोज उठून तेच ते करायचं म्हटलं की लय वैताग येतो राही. काय तर काय करायचं आणि काय नाही. सकाळी उठलं, करा टिफिन, करा फलाना, करा बिस्ताना, तेच ते एनी टाईम करत राहायचं. लय कंटाळा यायला लागलाय आज, लय बोर झाले. समजा ना झालं काय करावं. बघू काय जमते आपल्याला करायला. कामं पेंडिंग आहेत, तसे भांडी पेंडिंग आहेत, लादी पुसायची बाकी आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. बघते काय करायचं काय नाही ते, आणि कळते तुम्हाला मी काय काय करते दिवसभरात ते. चला भेटूया, बाय बाय. हो, कामं झालीत माझी, सगळी कामं झाली आहेत. कामं झाली त्याच्यानंतर आवरून घेतलं आहे. हो, कामं करायचा कंटाळा आला होता मला, पण कामं ठेवून पण जमत नाहीत ना, शेवटी आपल्यालाच करावं लागतात. हां, आता महत्त्वाचं म्हणजे हेच की सगळं झालं आहे, सगळं आवरून झालं आहे आणि मी साडी घातली आहे, कारण मला जायचं आहे हळदी कुंकवाला. हो, काल माझ्याकडे हळदी कुंकू होतं. आत्ता आमच्या शेजारी ताई राहतात, त्यांच्याकडे आज हळदी कुंकू आहे. त्यांनी मला दुपारी फोन केला होता की माझ्याकडे हळदी कुंकू आहे, तर संध्याकाळी या म्हणून. म्हटलं ठीक आहे चालेल. मग त्याच्यासाठी साडी घातली. माझी साडी तुम्हाला दाखवते, कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. वेट, माझी साडी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता मी अशा प्रकारे ही साडी घातलेली आहे. कॉम्बिनेशन बघू शकता छान असं. याच्यावर पर्पल कलरचे फूल आहेत म्हणून मी पर्पल कलरचं ब्लाऊज कॅरी केलं याच्यासोबत. सो कशी दिसते? थोडीशी ॲटलिस्ट, हां, कालच्या ह्याच्यामध्ये सेमच मेकअप होता आणि सेमच सगळं होतं. मला मेकअप नाही आवडत, फक्त साडी दाखवते की कशी वाटते. कलर वगैरे आहे ना व्यवस्थित. सो त्याच्यासाठी ही साडी घेतलेली आहे. ठीक आहे. हळदी कुंकवाला जाण्याच्या आधी मी म्हटलं थोडं आपला स्वयंपाक वगैरे आपण उरकून जावं, म्हणजे तिकडनं आता हळदी कुंकू म्हटल्यावर ऑब्व्हियसली थोडंसं उशीर तर होणारच आहे. तर थोडंसं स्वयंपाक वगैरे जर करून गेलं तर आपल्याला सोपं होतं नाही का. आल्यावर मिस्टरांना पण प्रॉब्लेम नको, नाहीतर आल्याला जेवायला दे चालतं त्यांचं. म्हटलं स्वयंपाक वगैरे करून जाते. खाली भाजी वगैरे आली होती, तर वाटाणा घेतलाय, टोमॅटो घेतलेत, बटाटे घेतलेत, भाजी घेतली. आमच्याकडे टोमॅटो आता 15 रुपये किलोने मिळतंय. तुमच्याकडे कितीने मिळतात मला कमेंट करून नक्की सांगा. आता आमच्याकडे तर 15 रुपयानेच भेटतात आणि मी 15 रुपयानेच घेतलेत. आता 15 रुपये किलो, 15 रुपये किलोने घेतलेत मी. आमच्या दारातच भाजी वगैरे येते. सो बिल्डिंगमध्ये म्हणजे जास्त जायची गरज आहे, तशी पडते गरज, पण मोस्टली दारातच येतं, मग आम्ही दारातच घेतो. आता स्वयंपाकाची तयारी करून घेते. मस्तपैकी बटाटा आणि वाटाणा एकत्र करते भाजी, आणि मग जाऊयात आपण हळदी कुंकवाला. कसे लवकर करून घेतलं तर आपल्या बायकांसाठी खूप सोपं असतं, नाहीतर जायचं वदवद आणि यायचं वदवद नाही होत ना. घाईघाईत सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही होत ना आपल्यासाठी. म्हणून तर तेच म्हणून म्हटलं लवकरात लवकर स्वयंपाक वगैरे आवरावा आणि आवरून झाले की हळदी कुंकवाला जावं. हळदी कुंकवाच्या उखाण्याचं लय टेन्शन येते राहू. माझी लँग्वेज तुम्हाला थोडीशी वेगळी वाटणार, म्हणजे मराठीतच बोलते असं काही नाही आहे, पण मी विदर्भाची असल्यामुळे माझ्या म्हणजे बोलण्यामध्ये विदर्भाचा तो खटखटपणा थोडासा लवकर येतो, स्वीटनेस लवकर येतं. आमच्या विदर्भाची स्वीटनेस शेवटी येतेच, म्हणून जास्त हे नाही करायचं बरं का. कशी बोलते हो, मी विदर्भाची आहे, सो तेवढं तर येणारच बोलण्यामध्ये. मले तुले तर लय चालते आमच्या विदर्भात. तुम्हाला माहीत असेल आमच्या विदर्भात मले तुले, काय वे, कुठं चालला वे, कुठं चाललं, हे आमच्या विदर्भातली स्पेशल लँग्वेज. बरं चला, विदर्भाच्या भाषेवर नंतर बोलूयात. मी आता आवरून घेते सगळं, म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला प्राची ताईच्या घरी भेटते. चला.
तुम्हाला माहिती होतं इथे काय नाश्ता आहे बरं? तयारी झाली? याचे पप्पा येतात ना लवकर नाश्ता सांगत होते. व्हिडिओ चाललाय प्राचीताई. फोटो काढते ना, नंतर घेते ना फोटो सगळ्यांचे. मी अशीच मस्करी केली नाही तर तुम्ही म्हणाल अशी त्याच्या पप्पा नाही घरी थोडा सगळ्यांना सांगितलं परत कोण करायचा नाही. येणाऱ्याला येऊ रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. अजित रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. अरे वा नवरा घरी गेलो मारी खायला दिले. महादेवाच्या पिंडीला हार घालते बापू. गणेशरावांचं नाव घेते तुमचा मान अश्विनी मागे थोडीशी अशी. नोटाचं नाव केलं. त्या नोटा हजाराच्या नोटाच होऊ लागले जास्त करून. सावली थांबाव थांबाव. नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. ऐकलोच नाही बाई आम्ही तर. साईबाबाच्या मंदिराला सोन्याची वीट. नाव घेते लक्ष द्याने. कालच घेतलं तुम्ही. नक्की प्रॅक्टिस करताय का तुम्ही? व्हिडिओ काढताय गरीब. ऐकता ऐकता आवर्जून ना. गुलाबाहून सुंदर गुलाबाची कळी तुकाराम रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. अरे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आपला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो अशा प्रकारे हा प्राचीताईच्या इथला हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जवळची जी बेल आयकॉनची घंटी आहे तिला पण प्रेस करायला विसरू नका. चला तर आजचा हा व्हिडिओ आपण इथंच थांबवूयात. इथंच आपण ब्लॉगला एंड करूयात. हॅपी मकर संक्रांती.